श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 71। संपूर्ण चरितामृत आणि श्रीमद भागवत। उद्धवा हे सर्व करिता मुख्य असावी निरपेक्षता, माझ्या निष्काम भक्ता मत स्वरूपता प्राप्त होय। श्रीमद भागवत 11 ते 15। संपादन सौ अंजली भास्कर ओक आणि भास्कर चिंतामणी ओक, श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान बदलापूर। श्रीकृष्ण परमात्मा निजभक्त उद्धवास सांगतात की निरपेक्ष भक्ती करणाऱ्या निष्काम भक्तास माझं स्वरूप प्राप्त होते, हीच ती सारूप्य मुक्ती। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 45 मध्ये श्रीपादांनी नेपाळ प्रांतात पर्वतराजीत अखंड रामनाम जप करणाऱ्या हनुमंताला तो जरी रामनाम घेत असला तरी अप्रत्यक्षरित्या तू माझीच भक्ती कशी करत आहेस हे विश्लेषण करून सांगितले। त्यास श्रीराम, जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासह दर्शन देऊन निरपेक्षपणे कोट्यानुकोटी रामनाम जपाचे अकर्म केल्याने त्याचे काय फळ द्यायचे हा माझा अधिकार असल्याने हनुमंताला साई रूपात अवतरण्यास सांगितले। इथे हनुमंत चतुर ठरला। हनुमंताने मी तुमचे बाळ असल्याने मी कुठल्याही परिस्थितीत तुमच्यापासून वेगळा होऊ इच्छित नसल्याने मलाही तुमचेच भारद्वाज गोत्र पाहिजे असे श्रीपादांना सांगितले। श्रीपाद तथास्तु म्हणाले व माझ्यातील शक्ती प्रवाह तुझ्यातही राहो असा आशीर्वाद दिला। व स्वामी समर्थ शरीर समाधीस्थ झाल्यानंतर तुझ्यातच साई रूपाने अवतरेन, मीच तुझ्या रूपाने अवतरलो हे स्पष्टपणे प्रकट करीन व तू माझ्या समर्थ सद्गुरु अवतारानेच विख्यात होशील, इतके आशीर्वाद हनुमंतास दिले। हीच झाली सारूप्यता। साई अवतारात हनुमंत हा हनुमंत म्हणून वेगळा राहिलाच नाही। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।